मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं असून याबाबतचे अध्यादेश देखील काढण्यात आलेत। मात्र अध्यादेश काढला म्हणजे आरक्षण मिळालं असं याचा अर्थ होत नाही। त्यामुळे राज्य सरकारनं मराठा समाजाला केवळ आशेचा किरण दाखवलाय। हातात काहीच पडलेलं नाही। अध्यादेश म्हणजे मराठा समाजाची फसवणूकच म्हणता येईल। त्यामुळे सध्या तरी आम्ही थांबा आणि पहा या भूमिकेत असून सरकार यापुढे कोणती भूमिका घेणार याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, अशी भूमिका कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी स्पष्ट केली। अध्यादेशाचा जर कायदा झाला आणि कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकलं तर त्याचा उपयोग होईल। त्यामुळे या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे करून मराठ्यांची घोर फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 36 लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्र वाटप केल्याचं सरकार सांगतंय। यावर आमचा विश्वास नाही। समाजाला याचा डेटा दिलेला नाही। 54 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगण्यात येतंय। तेवढ्या नोंदी सापडल्या असतील तर त्याचा डेटा जाहीर करावा असं आव्हान निवृत्त न्यायमूर्ती नलवडे यांनी दिलंय। 36 लाख नोंदी मिळाल्या जे म्हणतं ना, सरकार म्हणतं जरांगे पाटलांना तुम्ही तो डेटा दिलेला नाही, समाजाला तो डेटा दिलेला नाही। तुम्ही सगळ्या वार्ताहरांनी कोल्हापुरात फिरून चौकशी करा, गावागावात फिरून चौकशी करा की आंदोलन सुरू झाल्यानंतर किती लोकांना कुणबी सर्टिफिकेट दिली आहे। काही नाही, तो निग्लिजिबल फोटो देण्यासाठी, पेपर में फोटो देण्यासाठी एखादं सर्टिफिकेट दिलेलं आहे, बाकी कुणाला तरी सर्टिफिकेट दिलेलं नाही। त्यामुळे 36 लाख या आकड्यावर माझा विश्वास नाही। आणि एक लक्षात ठेवा की जे 54 लाख जरांगे म्हणतात त्यांना माहिती सरकारने दिली। 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, त्या शासनानं जाहीर करून सगळ्या त्याचा डेटा सगळ्यांना समाजाला द्यायला पाहिजे। आता मला कसं कळणार हो, माझं त्यात नाव आहे की नाही? मला कळल्याशिवाय मी अर्ज कसा करणार? दरम्यान मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत आहेत। मात्र शिवाजी महाराजांची शपथ घेण्याचा त्यांना अधिकार नाही। त्यांनी चाणक्याची शपथ घ्यावी। आरक्षण देण्याबाबत केवळ आश्वासन मिळालंय, पूर्णत्वाला गेलेलं नाही। मराठा समाजासाठी जरांगेंनी नवीन धडा घालून दिलाय। आम्ही थांबा आणि पहा या भूमिकेत असून राज्य सरकार पुढे काय भूमिका घेणार याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। यापुढे मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आमचा निर्णय असेल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं। आज आमच्या पदरात काही पडलेलं नाही या दृष्टीने तुम्ही म्हटला ना, आज जरांगे पाटलांनी जे केलं त्याचं आम्ही पूर्ण समर्थन करतो। फसवणूक कधी झालं अजून सांगतो मी, आम्ही वेट अँड सीवर आहे। वेट अँड सी, पुढे सरकारची भूमिका काय राहणार आहे याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे। आणि त्यानंतर आंदोलन जरांगे पाटील करतील तसं आणि त्यापेक्षा तीव्र व्हावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा दिलाय। त्यामुळे करवीर नगरीनं त्यांना राजर्षी शाहू पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या पत्रकार बैठकीला सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले, राजू लिंगरस आदी उपस्थित होते।